बदललेले कालचक्र तुमच्या आयुष्यामध्ये काय घेऊन येत आहे, कोणते बदल तुमच्या आयुष्यामध्ये येत आहेत, कोणत्या संधी तुमच्या आयुष्यामध्ये येत आहेत पाहूयात आपण। कालचक्र नेहमी बदलत असतो। थोडक्यात काळ, घटना, परिस्थिती दिवस पुढे जात असतात। प्रत्येक जण आपापल्या कर्माचं फळ घेत असतो। कालचक्र आहे तुम्ही केलेलं कर्म किंवा समोरच्या व्यक्तींनी तुम्हाला दिलेली वागणूक। आई जगदंबेचा कौल घेतोय, हे बदललेलं कालचक्र काय घेऊन येत आहेत तुमच्या आयुष्यामध्ये। बदललेलं कालचक्र तुमच्या आयुष्यामध्ये काय घेऊन येत आहे। कालचक्र बदलत आहे, हे बदललेलं कालचक्र तुमच्या आयुष्यामध्ये काय घेऊन येत आहे। बदलणारे कालचक्र तुमच्या आयुष्यामध्ये कोणते बदल घेऊन येत आहे। कुठल्या तरी गोष्टीची नवीन सुरुवात होणार आहे, खूप स्ट्रॉंग एनर्जी आहे। कोणत्या गोष्टींची नवीन सुरुवात होणार आहे, कोणत्या बाबतीत तुम्हाला नवीन संधी मिळणार आहे पाहूया। स्टार, इतक्या स्पीडनी हे कार्ड उडून आले। टॉपिक आहे की बदललेलं कालचक्र, तेच कार्ड आले रीडिंग मध्ये। असं एवढं बाउन्स होऊन आलं ते। सिक्स ऑफ सोर्ड्स, एस ऑफ कप्स, एस ऑफ सोर्ड्स, टेन ऑफ वॉन्ड्स, सिक्स ऑफ कप्स, द वर्ल्ड, द फूल, टेन ऑफ सोर्ड्स, Knight of Cups, Strength, Queen of Wands, The Sun। मी सांगितलं ना, खूप स्ट्रॉंग एनर्जी आहे। खूप सारे कार्ड आले की काही नवीन सुरुवात, छान बदलाव असा येत आहे तुमच्या आयुष्यात। सेवन ऑफ पेंटॅकल्स, Queen of Swords, King of Wands, the Magician, the Lovers, Ace of Wands, Four of Pentacles आणि बॉटमला आहे द स्टार। लवर्सचं कार्ड आलेलं आहे, त्याच्याबरोबर फोर ऑफ वॉन्ड्स आणि डेथचं पण कार्ड आहे। साहजिकच एक कालचक्र याचा अर्थच असा असतो की कुठली तरी गोष्ट, कुठल्या घटना, एक कालखंड असतो, चांगला वाईट मग तो कोणताही। एखादा काळ संपल्यानंतर ज्यावेळेस एखादा काळ संपतो त्याच वेळेस नवीन काळाची सुरुवात होते, बदलाव येतात, नवीन सुरुवात होते। एखादी गोष्ट पूर्ण संपल्यानंतर नवीन गोष्टीची सुरुवात होते। अतिशय सुंदर एनर्जी आहे। सगळ्या राशी इथे प्रेझेंट आहेत। 12च्या 12 राशी आहेत।
पुन्हा एकदा सांगते, बरेचसे व्हिडिओ पाहिल्यानंतर मला असे कमेंट्स येतात, तुम्ही राशीच नाही सांगितलेल्या. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की आपलं कार्ड रीडिंग हे सगळ्या राशींसाठी, ज्या ज्या व्यक्ती आपला हा व्हिडिओ बघतात प्रत्येक व्यक्तीसाठी हे कार्ड रीडिंग असतं. त्यातूनही मी तुम्हाला सांगत असते राशी. आत्ता या रीडिंगमध्ये आत्ताचा जो विषय आहे याच्यामध्ये पूर्ण 12 राशी आलेल्या आहेत. तर माझा असा प्रश्न होता आई जगदंबेला, कुलस्वामिनीला, त्याही स्वतः आहेत, त्यांना बोलवल्यावर त्या पण येतातच. कालचक्र जर फिरत आहे, हे बदललेलं कालचक्र तुमच्या आयुष्यामध्ये काय घेऊन येत आहे? पहिली गोष्ट तर विश. तुम्ही एखादी कुठली अशी गोष्ट मागत आहात. बऱ्याचशा गोष्टी असं आपण मागतो, याच्यावरही असे कमेंट्स येतात, आम्ही फक्त ऐकतो, कुठलेच बदल घडत नाही, आम्हाला पाहिजे ते बदल घडतच नाही, त्या गोष्टी घटत नाही आहेत, त्या व्यक्ती येत नाही आहेत. तुम्ही काय मॅनिफेस्ट करताय आणि कुठली गोष्ट ठरवताय, त्याच्यावर काय कृती करताय, तुमच्या मनाची मानसिक स्पंदनं कशी आहेत, घडलेला भूतकाळ तुम्ही सोडून दिलाय का अजून त्याच विळख्यामध्ये तुम्ही आहात, त्याच घटना तुम्ही घेऊन बसलेल्या आहात. ते जे काही ब्लॉकेजेस असतात, जे काही भूतकाळामध्ये घडलेल्या गोष्टींचं जे ओझं असतं, ते ब्लॉकेजेस पुढच्या भविष्यासाठी अडथळे निर्माण करतात. प्रत्येक व्हिडिओमधून मी सांगत असते, हे ब्लॉकेजेस नको. ज्या घटना घडलेल्या आहेत, जो भूतकाळ घडून गेलेला आहे, ते आपण पुन्हा भूतकाळामध्ये जाऊन त्या गोष्टी आपण नीट करू शकत नाही. तर इन फ्युचर, भविष्यामध्ये काय करता येईल याच्याकडे जास्त फोकस असला पाहिजे. थोडीशी निगेटिव्ह बाजू घेऊयात. एक अशी कुठली तरी घटना घडली आहे, त्याच्या स्ट्रॉंग जी आत्ता एनर्जी आलेली आहे, एखादं पुरुष व्यक्तिमत्व आणि स्त्री व्यक्तिमत्व, अशा दोन्ही पण एनर्जीज आत्ता इथे आहेत. तर ते कशासाठी? तुम्हाला क्लेश होईल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये एखादी तुमचं पूर्ण आयुष्य बदलवून टाकणारी, की एखादी गोष्ट पूर्णपणे संपवणारी घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडून गेलेली आहे. गेलेली आहे, तो भूतकाळ आहे, पण अजूनही तुम्ही त्याच भूतकाळामध्ये आहात, की या व्यक्तींमुळे किंवा या घडलेल्या घटनेमुळे माझं किती मोठं नुकसान झालेलं आहे, माझं किती मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे, मला सगळ्यांपासून लांब जावं लागतंय, माझ्या फॅमिलीला स्ट्रगल करावं लागतंय, माझ्या फॅमिलीचं खूप मोठं नुकसान होते, मानसिक ताण आहे, तणाव आहे, अतिशय मानसिक ताणतणाव आहे, ते ओझं आहे एक प्रकारचं. त्या ओझ्यातून आणि त्या मानसिक ताणातून अजूनही बऱ्याचशा व्यक्ती बाहेर आलेल्या नाहीत. अजूनही तेच धरून बसलेले आहेत, की माझं किती संपत्ती गेलेली आहे, किंवा माझं किती मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे पास्टमध्ये. त्याला कारणीभूत आहेत पुरुष व्यक्तिमत्व पण आहे, स्त्री व्यक्तिमत्व. असं एखादं स्त्री व्यक्तिमत्व, असं एखादं पुरुष व्यक्तिमत्व की ज्यांच्या वर्चस्वामुळे, ज्यांच्या अति म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये त्यांचं अति प्रमाणात लक्ष, आपण असं म्हणता येईल की उगीचच काहीतरी असतं. बऱ्याचशा व्यक्ती अशा असतात, त्यांना त्यांच्या आयुष्यात काय चाललंय ह्याच्यापेक्षा दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. अशा व्यक्ती आहेत इन पास्टमध्ये पण, म्हणजे भूतकाळामध्ये पण आहेत, इन फ्युचर अजूनही तुमच्या कुटुंबामध्ये, जास्त करून इथं कुटुंबाची एनर्जी नाही आलेली, फॅमिलीची, पण अजूनही तुमच्या आसपास त्या व्यक्ती आहेत की त्यांचं वर्चस्व, त्या म्हणतील तसं, त्या व्यक्ती म्हणेल तसं तुम्ही वागायचं, त्या म्हणतील तसं तुम्ही करायचं, असं तुमच्या बाबतीत घडलेलं आहे. त्याच्यामुळे पण खूप मोठं नुकसान होतं. असं बाहेरच्या व्यक्तींची दृष्टी
एखाद्याची वाईट दृष्टी पडली, एखाद्याचं खूप इंटरफेअर आपण म्हणतो की खूपच त्यांची मध्यस्थी होत असेल तुमच्या आयुष्यामध्ये, खूपच त्यांचं काय म्हणतो नजर, त्यांची देखरेख असेल, तुमचं काय चाललंय, तुमचं काम कसं चाललंय, तुमचे नातेसंबंध कसे, तुमचं कुटुंब, तुमचा परिवार काय, तुमच्या परिवारातले लोक काय करतात, हे त्यांना खूप काय म्हणतात, खूपच तुमच्या नात्यामध्ये तसं झालेलं आहे. आणि ह्याचं दुःख, अतिशय दुःख, एक सांगते, आत्ताच्या ऊर्जेमधून असं ते जो भूतकाळ घडून गेलेला आहे, ज्या काही मानसिक वेदना तुम्हाला झालेल्या आहेत, जे काही नुकसान झालेलं आहे, तुम्हाला बरीचशी नाती सोडून द्यावी लागली आहेत, काहींना त्यांचं राहतं घर सोडून द्यावं लागलं आहे, काहींना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करावा लागला आहे, काही जण अजूनही त्यांच्या फॅमिलीबरोबर स्ट्रगल करतायत, अजूनही थोडेसे ताणतणाव चालू आहेत, ती परिस्थिती अजूनही सुधारलेली नाही, त्याच्यामुळे अतिशय वेदना आहेत. आणि ते एक ओझं असतं माणसाच्या खांद्यावर की का माझ्या बाबतीतच का घडलं, का घडली ही गोष्ट, मीच काय असं केलेलं आहे, सतत तो विचार. त्याच्यामुळे काय होतं, ज्या संधी तुमच्या आयुष्यात येत आहेत, तुम्ही भूतकाळात राहिल्यामुळे, भूतकाळात माणूस ज्या वेळेस राहतो की ही घटना का घडली, ही घटना माझ्याबरोबरच का घडली, असं हा का जोपर्यंत असतो तोपर्यंत तुमच्या समोर येणारी नवीन संधी, नवीन रस्ते तुम्हाला दिसत नाही, कारण का तो का खूप मोठा अडथळा असतो. प्रत्येक व्हिडिओमधून मी हे क्लिअर करत असते, प्रत्येक व्हिडिओमधून जो पास्ट घडून गेलेला आहे तो सोडून द्या, त्या व्यक्तींच्या कर्मावर, त्यांचं कर्म आणि त्या व्यक्ती हा विषय पूर्ण सोडून द्या. इन फ्युचर, भविष्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं झालेलं नुकसान तुम्हाला कसं भरून काढायचं आहे याच्यावर तुम्ही जास्त फोकस केला पाहिजे. काही नाती असतील, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला मान्य असेल तर माझी सकारात्मक वाक्य असतात नेहमी, त्याच्यामधून मी एक कायम सांगत असते, ज्या व्यक्ती, जी नाती किंवा एखादं आर्थिक नुकसान, कुठलीही घटना, कोणतीही घटना आयुष्यात घडली तर असं समजा की माझ्याच हातून काही चूक असेल, माझ्याच भाग्यामध्ये इथपर्यंतच त्यांची साथ असेल, इथून पुढचं आयुष्य माझं मला काढायचं असेल, असं सकारात्मक विचारांमध्ये राहा. याच्या मागे नक्कीच काहीतरी असेल, या एनर्जीमध्ये राहा. जो पास्ट झालाय तो पूर्ण सोडून द्या आणि जो आता इथून पुढे आहे, मी सांगितलं जो विषय आपला की बदलणारं कालचक्र, त्या ज्या मोडमध्ये होतात, हे घडलंय, नुकसान झालंय, हे झालंय, ते झालंय, अरे हो, पण ते होऊन गेलंय. आत्ता काय येतंय तुमच्या समोर, आत्ता तुमच्या समोर काय काय येतंय, तुमच्या समोर नवीन नाती येत आहेत. काही जण लग्नासाठी जर बघत असतील, वैवाहिक म्हणजे अजून ज्यांचं लग्नच झालेलं नाहीये, तर त्यांच्यासाठी खूपच सुंदर, प्रामाणिक की स्वतः ब्रह्मांडाने तयार केलेल्या, आपण म्हणतो की ह्या गाठी ब्रह्मांडाने तयार केलेल्या आहेत, हे जोडी ब्रह्मांडानेच बनवलेली आहे, अशा व्यक्ती तुमच्या आयुष्यात येत आहेत, नव्याने येत आहेत. व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये येत आहे, कामाच्या संधी तुमच्या आयुष्यामध्ये येत आहेत, खूप छान संधी येत आहे तुमच्या आयुष्यात. आणि जे काही मानसिक ताणतणाव झालेले आहेत, जी काही नाती दुरावलेली आहेत, तीच पुन्हा नव्याने सुधारण्याच्या संधी येत आहेत तुमच्या आयुष्यात. याच्यावरही बरेच जणांचे प्रश्न असतात, ही घटना घडली, ती व्यक्ती तशी वागली, आम्हाला परत ते करायचंच नाही, आम्हाला पुन्हा जायचंच नाही. मान्य आहे, प्रत्येकाची ऊर्जा, प्रत्येकाची एनर्जी वेगळी असते. रियुनियन करायचं की नाही करायचं, तुम्ही दोघंही कोणत्या पद्धतीने विचार करताय, तुमच्यामध्ये फॅमिली आहे का, तुमच्यामध्ये लहान मुलं आहेत का, तुम्ही त्या मुलांचा विचार करताय का, की काही काळानुरूप बरीचशी वर्ष गेल्यामुळे ती लहान मुलं मोठी झालेली आहेत. सगळं मान्य आहे. प्रत्येकाची ऊर्जा, प्रत्येकाची एनर्जी आणि प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत, तुम्ही किती भूतकाळ सोडून देताय त्याच्यावर अवलंबून आहे. जे तरुण पिढी आहे, करिअरसाठी बघतायत,
ती एक खूप स्ट्रॉंग एनर्जी याच्यामधून आलेली आहे. तुम्ही कामासाठी जर बघत असाल तर कामाच्या खूप मोठ्या आणि छान संधी तुम्हाला, इतक्या सुंदर संधी येत आहेत तुम्हाला की त्या संधींचे कसं सोनं करायचं हे पूर्णतः तुमच्यावर अवलंबून आहे. जे जॉबसाठी बघतायत, कामासाठी बघतायत की एक मोठं ध्येय आहे तुमच्यासमोर, खूप वर्षांचं स्वप्न आहे, काहींना परदेशामध्ये जायचं आहे, शिकण्यासाठी सुद्धा विद्यार्थी बघतायत, ती सुद्धा एनर्जी आहे. काहींना शिकण्यासाठी बाहेर जायचं आहे, परदेशामध्ये जाऊन उरलेलं शिक्षण पूर्ण करायचं आहे, ती एक स्ट्रॉंग एनर्जी आहे तरुणांची. तर तीही स्वप्न तुमची नक्की पूर्ण होतील. फक्त संधी तुमच्या समोर येणं, संधी येते आणि जाते, त्या संधीचा फायदा कसा करून घ्यायचा, तुम्ही काय निर्णय घेताय, तुम्ही कोणती कृती करताय, त्याच्यावर काय ॲक्शन घेताय हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. एकूणातच अतिशय सुंदर एनर्जी आहे. जिथे शेवट आहे तिथे सुरुवात आहे. मी सांगितलं, जे तरुण अभ्यासाच्या बाबतीत बघतायत, कामाच्या बाबतीत बघतायत, ती एक स्ट्रॉंग एनर्जी आहे की अशा तरुणांना विदेशात जाण्याच्या संधी आहेत, त्यांना प्रवास करायला लागेल. जी लोक आत्ता जर कोणाची सरकारी नोकरी असेल ते हा व्हिडिओ बघत असतील आणि तुम्ही बरीच वर्ष झालं की पदोन्नती म्हणजे वरच्या पदावर नियुक्ती होईल, प्रमोशन होण्यासाठी जर तुमचे काही प्रयत्न चालू असतील तर तेही आहे. कालावधी असा दाखवतोय की एक 2 ते 3 महिन्यांचा कालावधी दाखवतोय ह्या गोष्टींसाठी. आपण असा पकडून चालूया की या गोष्टी प्रत्यक्षात येण्यासाठी, या संधी प्रत्यक्षात तुमच्या येण्यासाठी पण अशा बऱ्याचशा संधी आहेत. काहींना उच्च पदावर नोकरी मिळेल, त्या नोकरीमुळे तुमचं प्रमोशन पण होईल आणि त्या प्रमोशनमुळे कदाचित तुम्हाला फॅमिलीला घेऊन तुमचा ट्रान्सफर दुसरीकडे होण्याची शक्यता आहे. ट्रान्सफर होईल, थोडंसं एक ते असेल की मला आता मी इथं सेटल झालो आहे, मला इथून परत दुसरीकडे आणि त्यातूनही फॅमिलीला घेऊन पुन्हा नव्या ठिकाणी जाणं, सेटल होणं हे खूप अवघड गोष्ट असते. पण तर जर प्रमोशन होत असेल तर तीही खूप आनंदाची गोष्ट आहे. मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की कोणाचं प्रमोशन झालेलं आहे का. विवाह जुळण्याचे खूप स्ट्रॉंग एनर्जी आहे. तरुण पिढीला नवीन संधी आहे, खूप मोठ्या संधी आहेत, शिक्षणाच्या पण आहेत आणि कामाच्या पण आहेत. बाहेर परदेशात जाऊन किंवा एका ठिकाणाहून तुम्ही दुसरीकडे जाण्यासाठी थोडंसं काय म्हणतो आपण देश भ्रमण, अशा संधी आहेत. अशा व्यक्ती दाखवत आहेत की संधी तुमच्या हातात आहे, रस्ता तुमच्या समोर आहे, काय करायचं आहे माहिती आहे, रस्ते दिसत आहेत समोर, हे तर पक्क आहे की मला ही गोष्ट करायची, मी आत्ता करतोय, पण ती फक्त कशी करायची, जाऊ का नको, याच एनर्जीमध्ये दिसत आहे. जर फक्त विचारच करत राहिला की मला हे काम करायचं आहे, मला आणखीन पैसा कमवायचा आहे, माझा व्यवसाय मला वाढवायचा आहे, पण त्या समोर आलेल्या संधी प्रत्यक्ष कृती करणं, भूतकाळातून बाहेर पडणं, भविष्याकडे वाटचाल करणं खूप मोठी गोष्ट आहे ही. आई जगदंबा इथून पुढं स्वतः त्या तुमच्याबरोबर आहेत. आत्ता तुमच्यामध्ये जी ताकद आहे, आत्तापर्यंत जो स्ट्रगल तुम्ही केलेला आहे, अतिशय कष्ट घेतलेले आहेत, या उंचीपर्यंत जाण्यासाठी, या दिवसांची वाट बघण्यासाठी, जी आजचा दिवस येण्यासाठी जी तुम्ही मेहनत घेतलेली आहे, त्याचं खूप छान फळ तुम्हाला मिळतंय. आई जगदंबेचे कृपाशीर्वाद तुम्हाला मिळतंय. तुम्ही आता किती स्ट्रॉंगली पुढे जाताय हे तुमच्यावर डिपेंड आहे. आणि कितीही वाईट नजरा, काळ्या नजरा अजूनही या गोष्टी असल्या तरी आता तुम्ही तितके स्ट्रॉंग आहात की अशा एनर्जीवर, अशा व्यक्तींवर की त्याचा तुम्हाला आता काही फरक पडत नाही, इतकं स्ट्रॉंग व्यक्तिमत्व तुमचं झालेलं आहे. कुलस्वामींचे इतके कृपाशीर्वाद तुमच्यावर आहेत की आता या गोष्टींचा काही फरक तुम्हाला पडणार नाही. अशी एक ऊर्जा आहे. लव कार्ड आलेलं आहे. जी व्यक्ती भूतकाळामध्ये तुम्हाला सोडून निघून गेली होती,
अशा काही व्यक्ती पुन्हा नव्याने नवीन सुरुवात तुमच्याबरोबर करायची आहे, या ह्याने पुन्हा तुमच्याकडे नक्कीच येतील. याच्यावर बरेच कमेंट्स येतात. मी पुन्हा तेच सांगते, प्रत्येकाची एनर्जी ऊर्जा वेगळी असते, प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत, पण एनर्जी स्ट्रॉंगली ती आहे. दुसऱ्या पण कार्ड्समधून बघूयात. न्यू व्हिजन. हो, तुम्हाला खूप नवीन दिशा, हिलिंग. पुन्हा याच्यामध्ये ते कार्ड आलेलं आहे, तुम्हाला भूतकाळामधून बाहेरच पडायचं आहे. जोपर्यंत तुम्ही भूतकाळामधून बाहेर पडत नाही, जोपर्यंत तुम्ही घडलेल्या घटना सोडून देत नाही, तोपर्यंत या एनर्जीमध्ये तुम्ही पूर्ण येणार नाही. की ज्या नवीन संधी येत आहेत, अष्टदिशांनी येत आहेत, चारी दिशांनी, अष्टदिशांनी, सर्वतोपरीने त्याचा विचार करून पुढे जाण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. तेवढं तुमचं व्यक्तिमत्व आता स्ट्रॉंग झालेलं आहे. मॉरॅलिटी कार्ड्स काढते. फायटिंग. अजूनही याच एनर्जीमध्ये राहायचं आहे का फायटिंगच्या? कंट्रोल. द रायवल. अवेंडन्स. इंटिव्हिटी. वा, खूप अतिशय शेअरिंग, खूप छान कार्ड्स आहेत. एक्झिस्टन्स. स्टार्स. दोन्ही डेकमधून स्टार्सचं कार्ड आलेलं आहे. तुम्ही जे मॅनिफेस्ट कराल, आत्तापर्यंत तुम्ही ज्या गोष्टींसाठी मेहनत घेतलेली आहे, ज्या गोष्टी मागितल्या आहेत की मला हे हवंय हवंय, मला हे ध्येय प्राप्त करायचं आहे, मला एका उच्च पदावर, एका स्ट्रॉंग लेवलवर मला जाऊन पोचायचं आहे, अशा संधी आता तुमच्या पुढे आलेल्या आहेत. आता ते प्रत्यक्ष कृती कशी करायची ते तुम्ही ठरवायचं. अशी एनर्जी. काही अजूनही खूप ॲंग्री, म्हणजे खूप अतिशय राग, इतका राग भरलेला आहे की म्हणजे तुम्हाला असं, ज्या व्यक्तींनी तुमच्यावर काय म्हणायचं, मी मगाशी म्हणाले की अशा व्यक्ती पण आहेत तुमच्या आयुष्यात की तुम्ही कसं वागायचं, तुम्ही काय करायचं हे त्याच व्यक्ती ठरवणार. बॉसिंग. थोडेसे नियम असतात त्यांचे, काही शिस्त असते, नियम असतात, म्हणजे ते स्वतःही तसेच राहतात आणि तुम्हालाही त्याच्यामध्येच असं मोल्ड करतात, नाही तू पण असंच राहायचं. तर त्या बंधनातून आता तुम्ही बाहेर पडताय. नाही, मला आता माझ्या पद्धतीने पुढे जायचं आहे. एक ती एनर्जी आहे. आणि एक खूप रागीट, की तो राग आहे की मला भूतकाळामध्ये, पास्टमध्ये माझं किती नुकसान केलं आहे, मला का असं वागवलं, माझ्या समोर खोटेपणा का, मला का फसवलं आहे, हा जो का आहे, जो आधीच्या डेकमध्ये पण दिसला, त्याच्याविषयी खूप राग, इतका राग आहे. असं वाटतं ती समोर व्यक्ती जर आली तर तिला काय करून काय नको, म्हणजे किती असं म्हणतं ना, भांडणं, मारामाऱ्या, वाद विवाद, या एनर्जीमध्ये बिलकुल राहायचं नाहीये. हिलिंगच्या एनर्जीमध्ये या. जी गोष्ट, प्रत्येक गोष्ट तुमच्या नजरेला दिसतीये तशीच नाहीये ती. आत्ताही तुम्हाला वाटतं की ती व्यक्ती अजून तशीच, तिला काहीच फरक नाही, मी या इतक्या वाईट परिस्थितीतून चाललंय, मला किती मानसिक ताण आहे, मला किती आर्थिक नुकसान आहे, त्याला त्याचं काहीच नाही, तिला त्याचं काहीच नाही. तर तसं नाहीये. ज्या व्यक्तींमुळे तुमचं नुकसान झालंय किंवा ज्या व्यक्तींमुळे तुम्हाला मानसिक आघात झालेले आहेत, ती व्यक्ती पण खूप काय म्हणायचं की मानसिकदृष्ट्या अशी खचून गेलेली आहे. म्हणजे इतक्या भावना दाटलेल्या आहेत त्या व्यक्तीच्या मनात, आणि इतकं मनापासून, म्हणजे त्या व्यक्तीने कबूल केलेलं आहे, असं मनोमन कबूल केलंय तिच्या मनात. असं खूप, तुम्ही तरी राग व्यक्त करताय की तू समोरच ये माझ्या, किंवा ती वेळच येऊ दे, मग मी दाखवतो किंवा मी दाखवते. पण ज्या व्यक्तीच्या हातून चुका घडलेल्या आहेत, त्या व्यक्तीमध्ये इतका मानसिक गोंधळ आहे आता, इतकं काय म्हणायचं की त्यांनाही लाज वाटते, खूप पस्तावा होतोय त्या गोष्टींचा की मी असं का वागलो किंवा मी अशी का वागले. ज्या व्यक्तींमुळे तुमचं नुकसान झालेलं आहे त्या तुम्हाला माफी मागतायत. अक्षरशः तुम्हाला अगदी तुमच्या पायावर डोकं ठेवून अक्षरशः माफी मागतायत. दोन्ही डेकमधून एक कार्ड आलेलं आहे, दोन्ही डेकमधून.
प्रत्येकाचं कर्म, ज्याचं जसं कर्म त्याचं तसं फळ. रीडिंगमधून ऑल ओव्हर एकच गोष्ट आली आहे, जो भूतकाळ घडून गेलेला आहे तो सोडून द्या, त्याच्यातून पूर्ण बाहेर पडा. पूर्ण, जोपर्यंत घडलेल्या भूतकाळातून तुम्ही पूर्ण बाहेर पडत नाही, ठीक आहे त्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत, माफ करा त्या व्यक्तींना. खूप अवघड गोष्ट आहे पण माफ करा. जोपर्यंत त्या लेवलला तुम्ही जात नाही, या घटना सगळ्या विसरून जात नाही, स्वतःला माफ करा. तुमच्या हातून काही चुका घडल्या, तुमच्या हातून काही अपशब्द बोलले गेलेले आहेत, या सगळ्या गोष्टी सोडून द्या, त्या माफ करा, त्या व्यक्तीला माफ करा. आणि आता भविष्यामध्ये नवीन येणाऱ्या संधींचं स्वागत करा. जे बदल आत्ता येत आहेत, जे बदल घडतायत, जे बदल आत्ता तुमच्या समोर येत आहेत, जे कालचक्र फिरतंय, त्या बदलांचा स्वीकार करा. अगदी मनापासून हसत मुखाने त्याचं स्वागत करा. खूप छान. ज्या नवीन नाते येत आहेत, काहींचे विशेष फुलफिल होत आहेत, त्यांना खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांसाठीच नवीन संधी आहेत. सगळीच खूप स्ट्रॉंग व्यक्तिमत्व आहेत. या वाईट काळातून गेल्यामुळे एक वेगळंच व्यक्तिमत्व तयार झालेलं आहे. फक्त भूतकाळ धरून बसलेला आहात अजूनही. कितीही चक्र बदललं, कितीही बदल तुमच्या समोर आले, पण तुम्ही जर भूतकाळातच अडकून राहिला तर येणाऱ्या नवीन संधींचा, त्या बदलांचा फायदा तुम्हाला कसा मिळणार आणि तुमचं आयुष्य किती सुंदर आणि ते कसं बदलणार. द सिच्युएशन विल इम्प्रूव्ह. हो, खूप छान बदल तुमच्या आयुष्यात येत आहेत. आस्क युअर एंजल्स. खूप नवीन बदल तुमच्या पुढे येत आहेत इन द नियर फ्युचर. ते बदल, अपॉर्च्युनिटीज, खूप संधी. 4-5 कार्ड आलेत. नवीन संधी कामाच्या बाबतीत, अभ्यासाच्या बाबतीत, जे विद्यार्थी बाहेर जाऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी, की शिक्षण आहे, काहींना परदेशात जाऊनच ते कंप्लीट करायचं असतं, पूर्ण करायचं असतं. अगदी परदेशात असं नाही, पण ते ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणावरून त्यांना दुसरीकडे जायचं असतं. अशा बऱ्याचशा संधी, अपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे येत आहेत की ज्याच्यातून तुमची समृद्धी आणि वाढच होते. तुम्हाला तयार राहायचं आहे अशा संधींसाठी. जे बदल तुमच्यासमोर येत आहेत, जी संपत्ती, समृद्धी तुमच्यासमोर येते. समृद्धी आणि संपत्ती ही फक्त पैशांच्या बाबतीत नाही, तर नात्यांच्या बाबतीत. नवीन व्यक्ती किंवा एखादं जुनं नातं, काही कारणास्तव ते नातं थांबलेलं, संपलेलं, पूर्णतः संपलेलं, पण एक नव्याने सुरुवात म्हणून ते पुन्हा येते तुमच्याकडे. तुम्हाला तयार राहायचं आहे. ज्या गोष्टींमध्ये बदल होत आहेत, जे बदल होत आहेत, त्या बदलांसाठी तुम्हाला तयार राहायचं आहे. ते बदल तुम्हाला मनापासून स्वीकारायचे, त्याचा स्वीकार करायचा आहे. अनलाइकली पुन्हा एंजल्स, देवदूत किंवा कुलस्वामिनी, तुमची ज्यांच्यावर श्रद्धा आहे ते सांगतायत की जे तुम्हाला पटत नाही, ज्या नको असलेला भूतकाळ जो घडून गेलेला आहे तो सोडून द्या. टेक ॲक्शन. खूप कार्ड झालेले आहेत. बऱ्याचशा संधी तुमच्या आयुष्यात आलेल्या आहेत. त्या संधींकडे तुम्ही फक्त बघतच राहिलात नुसता, तर त्या संधींचा काहीच फायदा होत नाही. फक्त मग कमेंट्स येणार की आम्ही नुसतं ऐकतो पण आमच्या आयुष्यात बदलच घडत नाही. तुम्ही फक्त भूतकाळामध्येच अडकून राहिलात. तुम्ही फ्युचरमध्ये जाण्याचा प्रयत्नच केला नाही तर कसे बदल घडतील. हेल्पफुल पीपल, तुम्हाला मदत करणाऱ्या व्यक्ती, एंजल्स स्वतः तुमच्या आयुष्यामध्ये पाठवत आहेत. पुन्हा एकदा लेटगोचं कार्ड आलेलं आहे. हा फार मोठा ब्लॉक आहे. हे ब्लॉकेजेस आहेत तुमच्या आयुष्यात निर्माण होत आहेत. कालचक्र पूर्णतः फिरतंय, ते बदलतंय. ते बदल मनापासून स्वीकारा. घडलेल्या घटना सोडून द्या. तुम्ही नाही ते अजूनही कवटाळून बसलेला आहात. हे घडलंय, नुकसान झालंय, ह्याच्यामुळंच झालंय, त्याच्यातून बाहेर पडा आणि ह्या नवीन संधींचा स्वीकार करा.